नमस्कार. मधुरम चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आतुरता आगमनाची तुझ्या श्रीगजानना आता करूया नमन तुझला, असं म्हणत म्हणत आपण त्याची वाट बघत होतो. आणि त्याचा हा सोहळा आपण गेले 10 दिवस साजरा करतोय आनंदाने. आणि अशा वेळेस निरोपाची वेळ आली खरी. गणपती बाप्पा मोरया म्हणत आपल्या आवडत्या गणाऱ्याचं स्वागत, रोषणाई, आरत्याने सारं घर दुमदुमलं. आणि एक दिवस तुलाच आम्हाला निरोप द्यावा लागेल असं वाटलंही नाही. तो दिवस आज येऊन ठेपला. पण खरं सांगू, तुझी आता सवयच झाली होती. माहीत असतंच की तू परत पुढच्या वर्षी येणार, पण तरीही पुढच्या वर्षी लवकर या म्हणताना मन गलबलून जातं रे. तुझ्या स्वागतात एवढं मन रममाण होतं की तू नसतानाही तुझ्या त्या रिकाम्या मखराकडे लक्ष जातं आणि तुझं नसलेलं अस्तित्व चैतन्य रूपात जाणवतं, अगदी कायमचंच. पण पुढच्या वर्षी परत येशील ना, तेव्हा अपूर्ण स्वप्नांना सत्यात आणूनच ये. शेतकऱ्यांना भरपूर सुख अनुभव येऊ देत. सर्वांना सुफल संपूर्ण आयुष्य जगण्यासाठी सुरक्षित वातावरण घेऊन ये. स्त्रियांना वासनेच्या हत्येच्या क्रूर पाशातून मुक्त कर आणि विषाणूरूपी राक्षसांचा बिमोड करत हवेमधील ही दूषितता लवकर घालव आणि लोकांचं आयुष्य सुखकर कर. आशेचा किरण घेऊन ये बरं का. खरं तर माणूस म्हणून यादी संपणारच नाही, ती एक मोठी बकेट लिस्ट होईल. पण सर्वे संतु निरामया, सर्वांना सुखी कर एवढंच म्हणता येईल. सगळ्यांच्या डोळ्यातील पाणी बघतोयस ना तू. बसलेल्या जागेवर हात नकळत जोडले जातात. नकळत फुलाने सजवलेलं तुझं तबक आता केवळ उरल्या सुरल्या पाकळ्यांचा धनी झालाय. जणू काही त्या पाकळ्याही रडत असतील. निरांजनाची वाट सरत्या क्षणाची वाट बघतीय. तू विराजमान झालेल्या मखराचाही कंठ दाटून आलाय. तू गेल्याची पोकळी त्यालाही खायला उठतीये. निर्जीव वस्तू चैतन्य आणलंस तू, मग आमचे काय. मी तर एक सजीव, तुझ्या चरणावर लीन होऊन मार्गक्रमण करणारी एक. पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप देताना एकाही माणसानं आवंढा गिळला नसेल असा माणूस नाही. पाण्यात तुला तिसऱ्यांदा सोडताना हातातून काहीतरी सुटत चालल्याची जाणीव होऊ लागते. मी म्हणणाऱ्यांना तू आंबीत आणलंस आणि नकळत सर्वांना एवढे दिवस का होईना एकत्र बांधलंस आणि बांधतोस. पण तुलाही घाई असते का रे तुझ्या आईकडे परत जाण्याची. म्हणूनच तू थोडाच मुक्काम करून संपूर्ण वर्षभराचं चैतन्य पसरवून जातोस का रे. तुझी पोकळी जाणवेल. आरत्या, मंत्रपुष्पांजलीचे ते सूर, उद्बत्तीचा तो सुगंध, गोड धोडाची चमचमीत पक्वानांची चव, या सगळ्यातून तू नकळत अखंड मानवी शरीरातील चेतना तुझ्या अस्तित्वाने जागृत केलीस. पण आता उरला तो केवळ आठवणींचा शिरपेच. सगळ्यांना नकळत मनाने तू आशीर्वाद रूपात नकळत देऊन गेलास. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन देऊन जातोस, काहीतरी घेऊनही जातोस. तूच करता धरता या साऱ्यांचा आशीर्वादाची ओंजळ रीती करून समृद्ध करून जातोस. पुन्हा एक नवीन उमेद अस्तित्वासाठी लढाईची सकारात्मकता मनात साठवून जातोस बाप्पा. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत तुला निरोप देताना पावलं जड झाली. मागे वळून बघताना भकास मन तुझ्या अस्तित्वाच्या खुणा शोधत पुढच्या वर्षी लवकर ये पुनरागमनायच असं आश्वासन घेऊनच तुझी वाट बघतीये. मी नाही, आम्ही सारे. पुढच्या वर्षी लवकर या. धन्यवाद.